राईट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू अभिषेक नाईकचा पहिल्या चेंडूवरती पुल करायचा होता, मात्र फलंदाज त्या ठिकाणी चकतोय. 12वा खेळाडू आला नाही आहे बघा, दोन्ही एका संघाचा आलाय. कुठला आलाय? फिल्डिंग करायला संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण अभिषेकला पाठवतोय. चला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. पहिला चेंडू डॉट आलाय समोरती आपण पाहिला तर फलंदाज या ठिकाणी आहे तो म्हणजेच स्ट्राईक वरचा दीपक पाटील. पुन्हा एकदा सलामीच्या भूमिकेत दुसरा चेंडू अभिषेकचा राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला फटकावलाय, मात्र क्षेत्ररक्षक मनीषच्या हाताला स्पर्श करून चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या पाठीमागे. चेंडूवरती झेल सुटलाय, पहिला जीवनदार मिळालाय यावेळेस फलंदाज दीपक पाटीलला. जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उठवणार दीपक पाटील, परंतु त्याच वेळेला थोडासा निराश स्वरूपात आपण अभिषेकला पाहतोय. झेल होल झाला असता, जो विकेट किपरच्या पाठीमागे थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्यांना संधी होती बघा, हा झेल पकडण्याची रिले कॅच पकडण्याची संधी होती, परंतु तिकडे झेल होत नाहीये. या ठिकाणी अजिंक्य वैद्य आलेले आहेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण या ठिकाणी विनंती करतोय. सन्माननीय भालचंद्र पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे आणि साहिल याला या मॅच मध्ये ही रक्कम द्यायची. चांगला फटका, अत्यंत जबरदस्त. वेलकम 6. साहिलला ही रक्कम सुद्धा आपण द्यायची. भालचंद्र पाटील आपण ही रक्कम साहिल मात्रे या खेळाडूला या ठिकाणी सुपूर्द करायची आहे. खूप चांगली कामगिरी आजच्या या मॅच मध्ये त्याने केली होती, परंतु संघाला या ठिकाणी विजय मिळू देऊ शकत नाहीये. अगदी त्याच्यासाठी जी रोख रक्कम दिली होती ती या ठिकाणी आपण देत आहोत साहिल. आणि त्याच वेळेला आपण बघतोय या मॅच मध्ये आपण पाहिला तर आणि त्याचबरोबर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा हा साहिलला या ठिकाणी सुपूर्द करतोय. खरोखरच अत्यंत जबरदस्त इनिंग त्याने केली होती आणि त्यामुळे अजिंक्य वैद्य हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहिलसाठी या ठिकाणी देऊ करतोय. आपण त्याचं वेलकम करूया, धन्यवाद व्यक्त करूया. अत्यंत सुंदर मॅन ऑफ द मॅचचा चषक त्या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे, साहिलने शेअर केलेला आहे. तर बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे, जेथे पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय, अर्थात जिथे अत्यंत चांगली सुरुवात केली होती त्या फलंदाजांनी, मात्र त्यावेळेला तो बांधून परततोय. या ठिकाणी पहिला विकेट बांधून परतला दीपक पाटील, हा फलंदाज बांधून परतला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर फक्त 6 धावा आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती अभिषेक, राऊंड विकेट. पुढचा चेंडू राजाच्या बॅटला चेंडू लागलाय. शॉर्ट 5 थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक होता राजा. बॅक टू द पॅव्हिलियन.
मैत्री भोईर 500. गोलंदाजी मार्कवरती आपण मनीष भोईरला पाहतो. या खेळाडूसाठी हॅट्रिक साठी पारितोषिक आलेलं आहे. सोमनाथ भोईर यांच्याकडे 500 रुपये, तुषार पेडवी यांच्याकडे 500 रुपये, ऋतू आणि मैत्री भोईर यांच्याकडून 500 रुपये, एकूण 1500 रुपयाची रोख रक्कम ही मनीषसाठी असेल. 6 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलंय. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय सुंदररित्या चेंडूला दिशा दिले, चेंडूला पाठवला डीप पॉइंट वरती, डीप बॅकवर्ड पॉइंट वरती. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेने रितेशने आपलं खातं खोललंय. धावफलकावरती 7 धावा लागल्या. जे ते पहिल्या चेंडूचा आपण पाहतोय मनीषने चेंडू टाकला होता. हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. या ठिकाणी सोमनाथ भोईर, तुषार पेडवे आणि ऋतू मैत्री भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. मनीषसाठी हे पारितोषिक लावलं आहे. मनीष जो आपण बघतोय विघ्नार्थ मंदिर इन कडून गोलंदाजी करतोय. समोर ते असणार आहेत. यावेळेला मात्र देवेंद्र करमाडे या दोन्ही खेळाडूंनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. तो संघाचा सामना जिंकून देण्यासाठी या दोन्ही खेळाडूंचा हातभार लागला होता आणि त्यामधूनच आता देवेंद्र करमाडे स्ट्राईक वरती. दुसरा चेंडू यावेळेला खोलात टाकला होता, खोदून काढलाय चेंडूला. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतोय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जातोय आणि ती धावफलकावरती 8 धावा लागलेल्या आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला अभिषेकने. या मॅच मध्ये आपण बघतोय कॅप्टन सारखी गोलंदाजी केली. खूप महत्वाचा मॅच आहे जिथे सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये प्रवेश करायचा, बक्षीस पात्र होण्यासाठी हा मॅच असणार आहे. झिराट प्रीमियर लीग मधला एक चषक आपल्या आलीमध्ये किंवा आपल्या मंदिरामध्ये बसवण्यासाठी ही संधी असेल. यावेळेला चांगला फटका आहे, मोठी गॅप मधून चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ऋतुवा मैत्री भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपण बघतोय. हॅट्रिक साठी आहे, परंतु त्यावेळेला आपण पाहिलं तर एक चौकार आलाय. रितेशने पुन्हा एकदा आपल्या हातात सूत्र घेतलंय, चेंडूला पाठवलाय. यावेळेला संधी होती परंतु 1 बाउन्स चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत दणदणीत मास्टर साईल आपण बघतो. या ठिकाणी खूप सुंदर गेल्या 2 रात्रीमध्ये मंत्रमुग्ध करणारे असे गीत तो वाजवतोय आणि प्रीमियर लीग, झिराट प्रीमियर लीग त्यांनी सुद्धा गाजवलेली आपण बघतोय. ज्याचे मालक आपण बघतोय सौरभ शेरकर यांच्या मालकीचा माऊली डीजे साऊंड. यावेळेला फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. नितीश मात्रेने पुन्हा एकदा धुव्वादार बॅटिंगला सुरुवात केली. जिथे आपण बघतोय थांबायचं नाव घेत नाही. या चेंडूवरती एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या आधारे धावसंख्या 23 वरती पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती 23 धावा धावफलकावरती आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण बघतोय 1 धाव घेतली होती. स्ट्राईक रोटेट केलाय, स्ट्राईक आपल्यापाशी ठेवलेला आपण बघतोय रितेश मात्रेने. संपूर्णपणे यश जर आपण पाहिला तर रितेश जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहील असा प्रयत्न करेल. कारण मागच्या मॅच मध्ये जर बघितला तर जवळजवळ 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक वरती राहिला होता आणि त्यामुळे जे चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्रा गेले होते त्यामुळे लोड आला होता, त्याच्यावरती जो प्रेशर आला होता. त्यामुळे सामन्यामध्ये आपण बघतो होतो की सामना गमवेल की काय, परंतु त्याच्या त्या धुव्वादार फलंदाजीने आज 11,500चा तो मानकरी. ही बक्षिसांची खैरात आपण पाहिलात तर संपूर्ण अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये फक्त प्रीमियर लीग म्हणजे आपल्या गावामध्ये जी प्रीमियर लीग असते त्यामध्ये सर्वात जास्त बक्षिसांची रोख रक्कम या खेळाडूंना आज मिळाली असेल बघा. कारण एवढी रक्कम मी जरी जिथे कॉमेंट्रीला जातो तिथे कुठेच नसते. एवढं चांगलं व्यासपीठ या खेळाडूंना मिळतोय. कारण प्रत्येक या ठिकाणी गावामधला व्यक्ती फोनवरती सुद्धा या ठिकाणी बक्षिसांची खैरात करतोय, पैसे लगेच आणून देत आहेत, परंतु तिथून
या मॅचला पाहत आहेत. तिथून पाहिल्यानंतर लगेच बक्षीस डिक्लेअर होत आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिला तर सोमनाथ भोईर, तुषार पेडवे आणि त्याचबरोबर ऋतुवा मैत्री भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा बक्षिसांची खैरात केली जातोय. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक. गोलंदाज योगेश नाईकला यावेळेला स्वागत केलंय. सरळ काऊ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रितेश रवींद्र मात्रे याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. काहीतरी एक चांगलं जुळलेलं आहे बघा. काय डीजे वाजतोय आणि तिकडे तेंडला खूप चांगला डान्स करतोय. गेल्या वर्षी सुद्धा अगदी खूप दिंडल्या दिंडल्या नाव आहे दिंडल्या डान्स. कॅमेरावाला सुद्धा तिकडे फिरवतोय कधी कधी कॅमेरा. यावेळीचा फटका चांगला आहे, गॅप मधून आहे, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक रितेश मात्रे. नुसार चेंडू असेल, दिशा असेल, त्या दिशेला चेंडू खेळण्याची कॅपॅसिटी आहे. चौफेर बॅटिंग म्हणजे चेंडू ज्या पद्धतीने पडतोय, चेंडू ज्या दिशेला असेल त्या दिशेला फटकेबाजी होते. चौफेर बॅटिंग रितेश मात्रेने प्रभाव केलाय. रितेश मात्रेने ही विराट प्रीमियर लीग अक्षरशः गाजवले. यावेळेला शॉट जर बघितला तर किती वेगाने आला होता. इथे योगेश सारखा जो अगदी धष्ट आणि एक जबरदस्त ताकदवार जो क्षेत्ररक्षक गोलंदाज आहे त्याच्या हाताला लागून अक्षरशः चेंडू गेला. एवढी पॉवर होती त्या शॉटमध्ये. रितेश मात्रेच्या हातावरती चेंडू लागला दिसतोय बघा. त्या ठिकाणी एक चांगला उपाय म्हणजे तोंडात बोट टाकायचा, हात टाकायचा आणि तो रिपेअरिंग करायचा, हा त्याने प्रयत्न केलेला आपण बघतोय. परंतु पॉवरफुल स्ट्रोक होता आजचा. एक जबरदस्त वेगवान स्ट्रोक त्याने अडवलाय. एका धावेच्या साहित्याने धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती येतोय 34 धावफलकावरती. यावेळेचा बॉल नक्की चांगला आहे. यावेळेला तारीफ करावी लागेल, टाळ्या वाजल्या त्या चेंडूसाठी. परंतु आपण जर पाहिला तर समोरती फलंदाज वेगळा आहे, देवेंद्र करमळे आहे. आणि करमळेने मागच्या मॅच मध्ये जे चेंडू डॉट केले होते त्यामुळे थोडासा दबाव पेशर आला होता. देवेंद्र करमळेची एक जबाबदारी असेल यश. यावेळेला रितेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणे हीच जबाबदारी असणार आहे देवेंद्र करमळेची. परंतु यावेळेला तो शॉट खेळतोय, ठोकलाय उंच हवेत, गगनभेदी गगनचुंबी लंबा छक्का. अत्यंत आपण पाहिला तर कडक स्ट्रोक, अप्रतिम तारीफ करावी लागेल या स्ट्रोक वरती. देवेंद्र करमळेच्या बॅट मधून आलेला हा फटका. 6 धावेची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी आले ती म्हणजेच 40 धावा धावफलकावरती. षटक नंबर 30 प्रगती पथावरती. यावेळेला योगेश नाईक गोलंदाजी मार्क वरती. करायचं तर काय करायचं, मनीष आणि त्याच्या कॅप्टनचा विचार चालला असेल. दोन्ही बाजूना ते ढोलक वाजतोय, दोन्ही बाजूनी फटकेबाजी होतोय. जिथे रितेश मात्रेने तुफानी बॅटिंग केले, दुसऱ्या बाजूला देवेंद्र करमळे. यावेळेला दुसरा कॉपी बुक सेम टू सेम लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर देवेंद्र करमळेच्या बॅट मधून दुसरा षटकार.
46 धावा धापलकावरती लागल्या. तुफानी बॅटिंग दोन्ही बाजूनी अगदी ढोलक ज्या पद्धतीने बडवला जातो, वाजवला जातो, अशा पद्धतीने धावांचा पाऊस होतोय, षटकारांची आतषबाजी होतोय. संपूर्ण आतापर्यंत जर स्पर्धेमधला षटकार जर पाहिला तर दर्जे गुरुजी आपल्याला या ठिकाणी नक्कीच कळवतील. आतापर्यंतचा हा षटकार या मॅच मधला येतोय 161 वा षटकार आलाय बघा. 161 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. प्रीमियर लीग झिराट. सकाळी जे प्रेक्षक या ठिकाणी उठून पुन्हा एकदा यूट्यूब खोलली असेल, यूट्यूबवरती जोडले असतील, त्या सर्व प्रेक्षकांचे, मग झिराटवासी असू दे किंवा इतर बाहेरचे प्रेक्षक ज्या मॅचमध्ये पाहत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा छोटम शेठ आणि संपूर्ण कमिटी, साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांच्या वतीने मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय सुपर सिक्सच्या या दुसऱ्या मॅचकडे. इथे कल्पेश आलाय. कल्पेशला सुद्धा उंच असा स्ट्रोक केलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज रितेश रवींद्र मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्यामुळे आता मात्र देवेंद्र करमळेच्या वरती जबाबदारी असेल. अर्थात यावेळेला नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक वरचा फलंदाज आपण पाहिला तर या मॅच मध्ये विदेश नाईक नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येतोय, परंतु कल्पेशने सफलता दिली. खूप महत्वाची सफलता असेल, जिथे आपण जर पाहिला तर 46 धावा धापलकावरती लागल्यात. 60-65 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकतोय, परंतु याच वेळेला जर बघितला तर एक टर्निंग पॉईंट असू शकतोय. 50च्या आतमध्ये रोखण्याची संधी असेल आणि संधीचं सोनं नेहमीच मनीषने केलेलं आहे. मनीषने ज्या पद्धतीने एका विकेट गेल्यानंतर जो प्लॅनिंग आखलेला आहे, व्यूहरचना आखलेली आहे, या ठिकाणी फिल्डिंग लावलेली आहे. कल्पेशचा हा दुसरा चेंडू, परंतु याही चेंडूवरती मिस शॉट आहे. चेंडू सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. उत्तुंग बिग हाय अँड हँडसम छक्का. असेल यावेळेला कल्पेशचा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक गलती करतोय, चुकी करतोय. झेल सुटलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ वरती फिल्डिंग खराब. झेल सुटलाय आणि त्यामुळे जीवनदार मिळतो या ठिकाणी फलंदाजाला. चेंडू संपले ते आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकूण 7 धावा लागल्यात. 1 विकेट मिळाले कल्पेशला. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारा 4थ्या ओव्हरमधून. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने गॅप मधून सुईमध्ये धागा रोवावा ओवावा असा हा ओवण्याचा प्रयत्न आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. एकूण 57 धावा धापलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कल्पेश पुढचा चेंडू. यावेळेला हा हा लाजवाब हेलिकॉप्टर स्ट्रोक सरळ स्क्रीन बोर्ड वरती गेलाय. उत्तुंग षटकार.
विनिसी धावसंख्या आपण पाहिली तर 63 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू असेल कल्पेशवरती आक्रमण आपण बघतोय देवेंद्र करमणे. आणखीन एक चांगला फटका कारपेटने केला. एक धाव तर येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित होऊ शकतोय आणि त्या दरम्यान थोडासा फंबल क्षेत्ररक्षक. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि प्रयत्न बघा डाईव्ह मारला होता. ज्या पद्धतीने मोहम्मद केबला आपण नेहमी पाहायचो एखादा रनआउटचा आणि त्यावेळेला तो एका सामन्यात 2-3 वेळा तरी घसरलेला नेहमीच बघायचा. टी शर्ट अगदी लेपलेला असायचा अगदी मातीमध्ये आणि अशा पद्धतीने तो डाईव्ह मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद होतो. या ठिकाणी या 2 धावेच्या माध्यमातून धावफलकावरती लागल्यात त्या एकूण 65 धावा 65 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावा धावफलकावरती लागल्यात. 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये उभं केलेलं आहे. अर्थात मी विनंती करतोय पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे. आरबी कन्स्ट्रक्शन झिराड आणि रिशांग 11 या संघाच्या दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी या. पारंबा पाटील आणि कैवल्य पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आरबी कन्स्ट्रक्शन संघ आहे कॅप्टन पारंबा पाटील, मालक आहेत ते राहुल भोईर. त्यांच्या विरुद्ध रिशांग 11 झिराड त्याचे मालक आहेत सुमित मात्रे आणि कॅप्टन आहेत कैवल्य पाटील. यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी समोरती यायचं आहे. आणखीन एक सुपर 6चा शेवटचा सामना असेल. या सामन्यामध्ये आपण नाणेफेक करण्यासाठी नक्कीच दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी आमंत्रित केलेले. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देऊया. मैदानात अगदी खूप उत्साहाने मैदानात संघ उपस्थित झाला यश, कारण 65 धावा उभ्या केल्यात. 66 धावांचं लक्ष आहे आणि अशा वेळेस उत्साह खूप चांगला आहे, कारण ज्या पद्धतीने लवकर फलंदाज एक बाद झाला. रितेशने खूप चांगली कामगिरी केली. त्यावरती देवेंद्र करमणेंनी मारलेले ते फटके आणि त्यामुळे खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये झालेली आहे. मैदानात आपण पारंबाला या ठिकाणी टॉससाठी आमंत्रित केलेला आहे. एक सुंदर लढत जेथे आपण बघतोय पहिल्या वर्षाचा विजेता संघचा कॅप्टन तो होता. कनकेश्वर झिराड संघाला पहिला चषक ज्या खेळाडूंनी मिळवून दिला, ज्याच्या ताकदीवरती तो पारंबा पाटील या मॅचमध्ये जोडला जातोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. त्याच्या विरुद्ध या स्पर्धेमध्ये काही लोकांनी सांगितलंय बघा, काही लोकांनी भागीत ठरवलेलं आहे आज कैवल्य पाटील या मॅचची फायनल मारेल आणि अशा वेळेस आपण बघतोय नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कॉल फॉर कैवल्य, छापा कॉल. छापा आलेला आहे. कैवल्य पाटीलने टॉस जिंकलेला आहे. काय विचार आहे, काय निर्णय आहे, कारण या मॅच मध्ये खूप चांगली आपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कामगिरी केलीत. फिल्डिंग करण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्यामुळे या मॅच मध्ये आपण बघतोय पारंबाला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. पारंबा, काय कैवल्य पाटील तुझ्या विरुद्ध आहे आणि तुझी रणनीती मगाशी सुद्धा तू सांगितलीस की आमच्यामध्ये आम्ही बदल करतोय, गोलंदाज एक एक्स्ट्रा घेतोय. आताची रणनीती काय असेल? त्यांनी फिल्डिंग केली, तुम्ही किती धावा जमवणार? आम्ही 60-70 धावा जमवण्याचा प्रयत्न करू. आणि मग टीम मध्ये कुठला बदल आहे आता की 30 टीम आहे? 30 टीम आहे, विनिंग टीम आहे. विनिंग टीम ठेवलेली आहे आणि तुला सुद्धा शुभेच्छा देऊया, कारण सुपर 3 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा कैवल्य पाटील विरुद्ध पारंबा पाटील हे बॅटल आपल्याला मैदानावरती बघायला मिळेल, जिथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कैवल्य पाटीलचा टॉस जिंकला आणि त्यांनी त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात पारंबा पाटीलने 30 टीम ठेवलेली आहे, कारण मागील विनिंग टीम ठेवलेली आहे, त्याला सुपर 3 मध्ये प्रवेश करायचा आहे. एक जबरदस्त मॅच यानंतर आपण पाहणार आहोत, परंतु या दुसऱ्या सत्राकडे पुन्हा एकदा आपण वळूया. यश मापगावकरच्या साथीने क्रीडांगणावरती जेथे 66 धावांचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य ठेवलंय. सकाळची पर आहे आणि सकाळच्या अगदी थंडगार वातावरणामध्ये या 66 धावा होणार की इथे डिफेन्स केल्या जाणार, हे सर्व ऐकण्यासाठी आपण जाऊया यश मापगावकरच्या साथीने क्रीडांगणावरती. थँक्यू सो मच संजय म्हात्रे सर. धावा 66 बनवायच्यात. 4 षटकांची मॅच आहे. सुपर 3 मध्ये कोणता संघ प्रवेश मिळवेल हे बघण्यासाठी सुरू असणारी जगदो जोहत या मैदानावरती आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाली. विराट प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी मन जिंकली
आपापल्या गावातील प्रत्येक आळीमधल्या प्लेयर्सला वाटत होतं की आम्ही ही स्पर्धा जिंकावी, किंबहुना त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले. मात्र जेव्हा 66 धावा येथे बनवायच्यात ना, एक महत्वाची मॅच मनीष भोईर नॉन स्ट्राईक इनवरती आहे. स्ट्राईक इनवरती अभिषेक नाईक. जर आपण बघितलं रितेश म्हात्रे विरुद्ध अभिषेक नाईक, सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी असेल, सर्वात मोठी रायव्हलरी असेल. कारण आज या मॅच मध्ये आपण पाहिलं कॅप्टन वर्सेस कॅप्टन, जिथे आपण रितेश म्हात्रेला बघतोय, अभिषेक नाईकला बघतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू येतील. पहिल्या चेंडूवरती ऑनसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केलाय. धाव मैदानावरती एक घेतली गेली. क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळाला, किंबहुना जर तुम्ही विचार केला तर दीपक तिथे तैनात होता. धाव येथे घेतली गेली. मनीष भोईर बॅटिंग करण्यासाठी आलाय. आतापर्यंत सामन्यामध्ये 66 धावा जे आव्हान या ठिकाणी उभारायचं ना, सुरुवातीला असं वाटत होतं कुठेतरी प्रोजेक्टेड स्कोर 70 ते 75 बनू शकतात. मात्र रितेशची विकेट गेली. देवेंद्र करमेळने चांगली बॅटिंग केली. या दरम्यान बघा समोर मनीष भोईर आहे आणि त्याची विकेट रितेश म्हात्रेला मिळवली. मात्र रितेश म्हात्रेने सेलिब्रेशन केलं नाही. हा सर्वात मोठा सन्मान त्याने दिलाय. कम ऑन डीजे. तर या ठिकाणी विकेट त्याला मिळाली. किंबहुना या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट मी म्हणेन मनीष भोईर परतला. मात्र रितेशने काही सेलिब्रेशन नाही केलं, कारण मला माहिती आहे साई जिराट संघामधून खेळत असताना मनीष भोईरने त्याला अनेक वेळास जर आपण बघितलं मार्गदर्शन केलंय आणि एक गुरुचा रिस्पेक्ट त्याने राखला. आणि मैदानावरती विकेट गेल्यानंतर अगदी या मॅच मध्ये आपण बघितलं, बाकी सर्व लोकांना ठाऊक आहे या विकेटची किंमत. रितेश म्हात्रेला सफलता मिळाली. मनीष बाद बॅटर जेव्हा मैदानावरती आलाय या मॅच मध्ये जर आपण बघितलं योगेश नाईक आता स्ट्राईक इनवरती उभा असेल, किंबहुना गेला षटकारांची हॅट्रिक येथे योगेशने मारली. तर माऊली साऊंड सर्व्हिसेस म्हणजे सौरभ चेरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आपणास दिलं जाईल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती रितेश म्हात्रेची जबरदस्त वेगाची गोलंदाजी, गतिमान अवस्था त्याने प्रदान केल्या. क्षेत्ररक्षण आपण बघतोय या ठिकाणी आपण जर विचार केला वाईडिश लॉंग ऑफ लावलाय. त्यानंतर तिथे आपण जर विचार केला तर वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि पुन्हा एकदा रितेश म्हात्रे मैदानावरती राईट आर्म आउट द विकेट. या ठिकाणी मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये फंबल झाला होता. क्षेत्ररक्षण करत असताना शॉर्ट थर्डमॅन तैनात होता. पाठीमागना बॅकअप सुद्धा आला होता. फायनल क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल डाईव्ह सुद्धा तिथे मारली होती. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता, स्क्रीनवरती रिप्ले येतोय. लिडिंग एज घेतली, कॅच सुटला. त्यानंतर आपण बघितलं क्षेत्ररक्षक आला होता, डाईव्ह त्याने मारली. मात्र काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात सौरभ, मला असं वाटतं. ही कॅच ज्या पद्धतीने या ठिकाणी सुटली गेली किंबहुना सोडली असं मी म्हणेन. रितेश म्हात्रे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, समोरच्या संघाला रोखून ठेवलंय. 66 धावांचं फार मोठं आव्हान आहे. 4 षटकं मैदानावरती येतात जेव्हा रितेश म्हात्रे, एक तरुण चेहरा जिराट गावाचा, त्याच्यावरती योगेशच्या बॅट मधना हा फटका मैदानावरती आलाय जरूर. पुन्हा एकदा कॅच सोडली आणि आता मात्र जर आपण बघितलं ना कॅच घेता आला असता, किंबहुना आपण जर पाहिलं कॅच सोडली गेली. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, दीर्घ काळ हवेमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही कॅच सोडलं तर मॅच कशी जिंकाल. रितेश मात्र जीव तोडून मेहनत करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाही. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण बघितलं योगेश नाईकला जीवनदान दिलं गेलं. आता स्ट्राईक वरती संघाचा कर्णधार अभिषेक. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं अँगल क्रिएट करत बाहेर वळाला होता. सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये गेला होता. पहिल्या षटकाची सांगता. काय जबरदस्त बॉलिंग आहे. रितेश म्हात्रे आज बॅट्समन म्हणून लाजवाब आहे आणि बॅटिंग करत असताना त्याने दाखवून दिलं होतं. मात्र गोलंदाज म्हणून तो नेहमीच अग्रेसिव्ह आहे.
पहिलं षटक जेव्हा मैदानावरती संपलं, धाबा मैदानावरती बनल्या गेल्या त्या म्हणजे केवळ 2 धाबा. 2 धाबा मैदानावरती विकेट सुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढलाय. स्पर्श शिशिर म्हात्रे यांचा संघ आपण जेव्हा मैदानावरती पाहतोय ना, त्या ठिकाणी रितेश म्हात्रेला कर्णधार केलं, त्याला हैदराबादमधून खास बोलवलं, पाठवलं गेलं आणि त्यानंतर मात्र ज्याने आल्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये दाखवून दिलं मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर ऑफ द मॅच कसा असावा. फास्ट खेळा, चला फास्ट खेळायचं कारण तुम्ही फार वेळ लावताय. 5:30 वाजलेत मित्रांनो. मला असं वाटतं की आणखीन जर तुम्ही या मैदानावरती वेळ लावला तर 8 वाजता आपली फायनल होईल. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. पहिले षटक या ठिकाणी संपलं. रितेश म्हात्रेने सर्वांची आज मन जिंकलीत. या रात्रीमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केलं. धावा 2. तर अजूनही आपण बघितलं ना, प्रति षटकामध्ये 22 धावांची सरासरी ही तुम्हाला राखावी लागेल. 64 धावा अजूनही रिक्वायर्ड आहेत. धावा केवळ 2. तुम्हाला 21 धावा प्रति षटकामध्ये बनवायच्यात. त्यानंतर जेव्हा तुम्हाला काय झालं तर तुम्हाला या ठिकाणी सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणं किंवा त्यासोबतच बिग स्ट्रोक मैदानावरती मारणं या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागेल. प्रेक्षकांची गर्दी अजूनही सुद्धा बघा या सामन्यामध्ये बघायला मिळते. यावेळेस फॉलो मध्ये बघा. त्यानंतर जर आपण विचार केला ना, समोरच्या दिशेला चेंडू खेळला होता. प्रत्येक चेंडू गणित या ठिकाणी आपण बघितलं प्रेशर वाढेल, दडपण वाढेल किंवा प्रत्येक जेव्हा फलंदाज मैदानावरती आक्रमक होणार नाही तर मॅच जिंकता येणार नाही. हे समीकरण मैदानावरती यावेळेस आपण चेंडूवरती प्रहार केलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. फिल इन द ब्लँक्स. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आणखीन 2 लागोपाठ षटकार खेचले ना तर माऊली साऊंड सर्व्हिसेस म्हणजे सौरभ चेरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक येईल. षटकार तर आलाय. कमबॅक करण्याची भावना आता मनामध्ये जागृत झाली आहे. कमबॅकचं बिगुल मैदानावरती वाजवलं गेलंय. योगेश नाईक मैदानावरती हल्ला चढवतोय. पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क. स्क्रीनच्या पार वरून चेंडूला भिरकावून दिले बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज सिक्सर. धावा 14 मैदानावरती. तर आणखीन एक फटका मारला ना तर सौरभ चेरकर यांच्या माध्यमातून म्हणजेच माऊली साऊंड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक आहे 500 रुपयांचं. बॅक टू बॅक षटकार सेकंड इन रो आपण बघितला तर या चेंडूवरती मैदानावरती षटकार येईल किंवा ठिकाणी जर आपण विचार केला तर मैदानावरती धावसंख्येला उभारण्याचं काम सुद्धा केलं जाईल. कृपा करून गाडी आतमध्ये आणू नका. चेंडू मैदानावरती या ठिकाणी ऑफिशियल पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मात्र जर आपण बघितलं ना तर चेंडू रिव्ह्यू घेतला जाईल. तिसऱ्या पंचायुक्त केलं जाईल वाईट साठी. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट चेक करा. या ठिकाणी या मॅचला
त्या ठिकाणी छोटम शेठ आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अर्थात प्रथमेश उमेश पाटील या गावचे आहेत, बाईक रायडर आहेत आणि त्यांचा यूट्यूब चॅनल आपण बघितला तर प्रथमेश या नावाने यूट्यूब चॅनल ते चालवतात, परंतु या मॅचसाठी ते सपोर्टर करतात. या ठिकाणी झिराट प्रीमियर लीग ते पाहत आहेत आणि त्यांनी छोटम शेठ आणि या प्रीमियर लीगला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद प्रथमेश उमेश पाटील, धन्यवाद. तिसऱ्या पंचांना येथे नियुक्त केलं गेले. तिसऱ्या पंचांवरती तिरका कटाक्ष टाकला जाईल. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर पंचांच्या माध्यमातून इशारा दिला गेला. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू सुद्धा स्क्रीनवरती दाखवलं. इट्स अ फेअर डिलिव्हरीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेला. तर षटक क्रमांक जेव्हा आपण पाहिलं तर दुसरं या ठिकाणी मैदानावरती दोन चेंडू बाकी आहेत. तो दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित करायचा आहे. तो योगेश नाईकला जे पहिले दोन षटकार मारले होते ना, अगदी त्या पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल. मॅच अजून संपली नाहीये मित्रा. 66 धावांचं आव्हान आहे. दोन बिग स्ट्रोक आपण बघितले. रितेशची बॅटिंग पाहिली, योगेशने थोडीच प्रत्युत्तर दिलंय. तर हा चेंडू गुड लेंथ वरनं उसळला होता. असं वाटतं की मेलबर्नची खेळपट्टी आहे. ज्या पद्धतीने मेलबर्न वरती खेळत असताना चेंडू उसळतात, अगदी त्या रीतीनं या जिराट ग्रामपंचायत क्रीडांगणावरती मातीच्या खेळपट्टीवरती सुद्धा काही चेंडू उसळतात, काही सबमरीन आहेत, काही चेंडू या ठिकाणी टर्न करतात. एक जबरदस्त खेळपट्टी बनवली गेली. जिराट ग्रामपंचायतीचं क्रीडांगण म्हटल्यानंतर रजनी क्रिकेटचा थरार सर्वांना अनुभवायला मिळतो. स्ट्राईकवरती योगेश नाईक. हा चेंडू मात्र वाईड या ठिकाणी आलाय. सामन्याकडे आपण बघितलं ना तर या ठिकाणी वाईड घोषित सुद्धा केला गेला. वाईड मैदानावरती आला, अतिरिक्त धाव मिळाली, धाव फलकावरती आली, ज्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहत आहोत. तेरा चेंडू वरती 51 धावांची रिक्वायरमेंट आहे. योगेश नाईक या मॅच मध्ये आपल्या संघाचं भवितव्य आपल्या हातामध्ये घेऊन. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वाईड येईल. आणखीन एक अतिरिक्त धाव आली. आता मात्र जर आपण पाहिलं ना तो चेंडू बाकी आहे, ते म्हणजेच 13 चेंडू 50 धावांची रिक्वायरमेंट. योगेश नाईक एका बाजूला लढतोय, झुंज देतोय, संघर्ष करतोय. हा चेंडू सुद्धा बघा, आता मात्र चांगला चेंडू आलाय. या ठिकाणी सफल झाला होता आणि या एका कारणामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी वाईट नाही दिला, किंबहुना चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आला. दोन षटका अजूनही येणं बाकी आहेत. 12 चेंडू येतील. 12 चेंडू 50. तर 12 चेंडू 50 या ठिकाणी माराव्या लागतील. T20 इंडियन क्रिकेटमध्ये सुद्धा फार कमी चेंडूंवरती 50 धावा बनवण्याचा विक्रम आपण पाहिलाय. मात्र आता 12 चेंडू त्याला नो टीम मीटिंग्स. आता तुम्ही वेळ लावताय, टायमर सेट केले प्रत्येक मॅच साठी. येते 12 चेंडू बाकी आहेत. 50 धावांची रिक्वायरमेंट आहे. कोणता संघ मॅच जिंकेल, टॉप 3 मध्ये पोहोचेल, सुपर 3 मध्ये असेल. बॉलिंग करण्यासाठी आता आपण बघितलं तर प्रदीप मैदानावरती त्याला उतरवलं गेलंय. समोर अभिषेक नाईक. म्हटल्यानंतर या 12 चेंडूंवरती 50 तुम्ही कशा प्रकारे बघताय? ऑडियन्स सुद्धा विचार करत असेल, आज अभिषेक नाईक त्याला अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल, त्याला सत्व परीक्षा द्यावी लागेल. आज स्वतःच्या संघासाठी जिंकण्यासाठी स्वतःचं मनोधैर्य वाढवावं लागेल. 12 चेंडू बाकी आहेत.
तर 12 चेंडू बाकी आहेत, 50 धावांची रिक्वायरमेंट आहे. यावेळेस मात्र बडी मछली जाल में फासी, टाळ्यांचा आवाज ऑडियन्स मधनं आवाज येतोय. महत्वाची विकेट गेली. अभिषेक नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. तर अभिषेक नाईक या ठिकाणी परतला. या मॅच मधली सर्वात मोठी विकेट आपण पाहिली. आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन काय आहे, तर 11 चेंडू आणि 50 धावांची रिक्वायरमेंट. मनीष तर आता मात्र जर आपण सामन्याचा पूर्ण विचार केला ना, 10 चेंडू बाकी आहेत, 49 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. अगर सब कुछ मिल जाए जिंदगी में तमन्ना किसकी करोगे, कुछ अधूरी ख्वाहिशें जीने का असली मजा देती है. तुम्हाला सर्वच गोष्टी आयुष्यामध्ये मिळतील असं नाही आहे. मग ते संजयजी मला असं वाटतं की ते प्रेम असू शकतं, तुम्हाला पैसा अफाट मिळेल असं नाही, मात्र समाधान हे सुद्धा फार महत्वाचं असं. अनेक गोष्टी तुम्हाला लाईफ मध्ये नक्कीच संपूर्णता कोणाकडे नसतात. योगेश नाईक साठी येथे पारितोषिक आले माऊली साऊंड सर्व्हिसेसच्या माध्यमातून. आणखीन जर 2 ते 3 षटकार त्याने मारले ना, तर हे पारितोषिक त्याला आम्ही देणार आहोत. आणि योगेश नाईकला प्रोत्साहित करतोय सौरभ चेरकर, कारण आपण पाहिलं त्यांचा डीजे ऑपरेटर सुद्धा योगेश बऱ्याचदा असतो. ज्यावेळेचा फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्कोर लेगला, धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. मात्र षटक क्रमांक 3 बघा. प्रदीप जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला, समोर अभिषेक नाईक होता. अभिषेक नाईक थांबला असता मॅच पालटली असती. क्षमता त्याच्याकडे ठासून भरलेली आहे हे सर्वांना माहिती होतं. मात्र प्रदीपला विकेट मिळाली. प्रदीपने या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा एकदा प्रदीप या ठिकाणी या मॅच मध्ये येईल. हा चेंडू मात्र दिशा भरकटणारा वाईट घोषित केला गेला. धावा 19 आहेत, जेथे 66 धावांचं आव्हान आहे. फार मोठ्या मार्जिनने आतापर्यंत आपण बघितलं ही आगीकूच करत असताना शिशिर म्हात्रे यांचा संघ जेव्हा धावफलकावरती केवळ 19 आहेत. फटका या ठिकाणी खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रदीपला आणखीन एक सफलता मिळाली. सफल षटक. कमॉन डीजे मास्टर. विकेट डाऊन. मास्टर चला, जो बॅटर मैदानावरती लवकरात लवकर येऊ देत. तर आता मात्र सामन्याचा आपण संपूर्णतः विचार केला ना, तर मॅच दूर चालली आहे. योगेश अग्रावकर यांचा आवाज डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याला मिळाला. निखिलच्या बॅट मधून आल्या क्षणी आसमानाला गवस निघालेला फटका. आउट ऑफ दी पार्क. इट्स अन ह्यूज वन. षटकार.
चला मॅच सुरू करा. 6 चेंडू 41. समीकरण आपण बघितलं, मॅच डिफिकल्ट बनते. तर सन्माननीय स्पर्श शिशिर मात्रे यांच्या माध्यमातून प्रदीप यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. हे पारितोषिक खऱ्या अर्थाने डिझर्व करतात कारण त्यांनी विकेट मिळवली. जेव्हा अभिषेक नाईकची विकेट आली ना संजयजी, तेव्हा मॅच मी बघितली. त्या मॅच मध्ये मग धमकम आता राहिला नाही. योगेश नाईक समोर निखिल त्याच्या बॅटमधनं सुद्धा फटका आलाय. मात्र दिल्ली बहुत दूर आहे मेरे दोस्त, असं मी म्हणेन. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. 6 चेंडू 41. स्ट्राईक वरती योगेश नाईक, त्याने षटकार ठोकले अजून 2. तर सौरभ चेरकर यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. सामना लवकरात लवकर पुन्हा सुरू करा. यावेळेस मात्र घडलंय काय मैदानावरती, कॅच राजाकडनं सुटली आहे. हे कधी होत नाही. सौरभ त्याने कॅच सुद्धा ड्रॉप केला, तो पडला तिथे. दुखापतग्रस्त आहे का नक्की चेक करा तुम्ही. तर षटक क्रमांक 14 आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटील यांनी या ठिकाणी संजय म्हात्रे यांना कॉल केला होता. ते आता कन्याकुमारीला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील या स्पर्धेला देण्यात आल्या. युट्यूबवर सुद्धा आहेत, त्यांच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब जरूर करा कारण अनेक लोक आहेत ती बाईकवरती जात असतात आणि प्रथमेश असाच होत करू आहे. चॅनल नक्की त्याच्या सबस्क्राईब करत राहा. प्रथमेश पाटील युट्यूबवरती तुम्ही सर्च करू शकता आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो जिराडला बिलॉंग करणारा नक्की त्याचं कौतुक कामी करतोय जिराट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर आतापर्यंत मॅच मध्ये आपण बघितलं ना, एकतर्फीपणा आता वाढला कारण सामन्यामध्ये जिथे वाटत होतं की या सामना जेव्हा मैदानावरती रंगतदार अवस्था प्रदान करत होता आणि त्या अनुषंगानं ज्यावेळेस 3 चेंडू केवळ बाकी आहेत, 66 धावा असताना बिग टोटल ही मैदानावरती जेव्हा लागली ना, योगेश नाईक फटका या ठिकाणी आपण पाहिला तर मैदानावरती कॅच ज्या रीतीने सुटतायत ना, अनबिलिव्हेबल, आश्चर्यकारक, कोणालाही पटत नाहीये. आणि याला म्हणतात घेणं नाही देणं आणि फुकटचं कंदील लावून येणं. दाबा 4. कमांड डीजे. झालंय काय, धाबा 5 मिळाल्यात. नशीब खराब असताना की अशा गोष्टी होत असतात. मात्र यावेळेस बघा मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना देवेंद्र करमेळने हाताला फेविकॉल लावलाय, त्याच्या हातामधनं कॅच सुटत नाहीये. कमांड डीजे. आपण पाहिलं ना तर 4 षटकं मैदानावरती, त्याच्यामधला 1 चेंडू बाकी आहे आणि सुपर 3 मध्ये दुसरा संघ कोणता जाईल हे आता जवळपास ठरलंय. स्पर्श सिया शिशिर म्हात्रे यांचा संघ, रितेश म्हात्रे कर्णधार, त्याने आज खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की मैदानावरती तुम्ही शरीरयष्टी मॅटर करत नाही, तुमचा खेळ मॅटर करतो. फटका या ठिकाणी जरूर चांगला आलाय. क्षेत्ररक्षक येईल दूरवरून, फिल्डिंग करेल, मात्र तोपर्यंत ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल आणि सुपर 3 मध्ये पोहोचत असताना टाळ्यांचा आवाज येऊ देत. स्पर्श सिया शिशिर म्हात्रे पुरस्कृत संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये आणि रितेश म्हात्रे पुन्हा एकदा या मॅचचा
मान ऑफ द मॅचचा मानकरी असेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली, काय जबरदस्त बॅटिंग केली. आज खऱ्या अर्थानं मी म्हणेन की रवींद्र म्हात्रे त्यांचे वडील आहेत आणि सामना बघत आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक सिच्युएशन ते या सामन्यामध्ये बघतायत आणि आपल्या मुलाला असं खेळताना नक्कीच एखाद्या वडिलांचा ऊर सुद्धा भरून येतो. कारण ज्या पद्धतीने रितेश म्हात्रेने केलेली बॅटिंग असेल, केलेली बॉलिंग असेल, सेन्सिबल क्रिकेट. क्या बात रितेश. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी एक वाक्य होतं संजयजी म्हात्रे. तो आला त्याने